दिलीप लांडे स्थानिक आमदार आपल्या बरोबर जोडले गेले। दिलीपजी, त्या आरोपीचा मृत्यू झालाय? बरोबर, असं पोलिसांचं म्हणणं। असं पोलिसांनी तुम्हाला अधिकृतरित्या माहिती दिली आहे? हो, निश्चितच। यावेळी तुम्हाला 6 दिवसापासून त्या ठिकाणी ऑडिशन सुरू होतं, याची काही माहिती मिळाली होती की नव्हती? नाही 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 नाही, ते आज मला सकाळी माहिती मिळाली, त्याच्यानंतर मी स्थानिक पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं आणि स्थानिक डीसीपी नलावडे साहेबांना सांगितलं की अशी माहिती मिळते, खरी आहे का वस्तुस्थिती बघून घ्या। तर स्थानिक तिथल्या लोकांचा फोन आला होता की मुलं ओरडतायत आणि काहीतरी तिकडे गडबड आहे। तर मग त्या ठिकाणी ते पोलीस गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की 17 मुलांना किडनॅप करून या ठिकाणी बंद करून ठेवलेले आहे आणि रोहित आर्या नावाचा कोणतरी माणूस आहे, हा गाळा अग्रवाल नावाचा एका माणसाचा आहे, यांनी वेब सिरीज शूटिंगसाठी या लोकांना बोलवलं होतं असं सांगितलं होतं। परंतु हे सर्व शूटिंग करत असताना किडनॅप कसं करायचं, दादागिरी कशी करायची या पद्धतीचं त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जात होतं असं मुलांचं म्हणणं आहे। एक तिवारी नावाचा मुलगा 2 दिवस जात होता, तो काल बसून जात नव्हता, त्यांनी ही माहिती आता दिली। त्यामुळं या ठिकाणी रोहित आर्याने हे सर्व कुठल्या हेतूने केलं होतं आणि हे करण्यासाठी त्याच्याबरोबर अजून कोण कोण आहेत याची डीसीपी सरांना आणि सिनियरला सांगितलं की कसून चौकशी करा आणि खरी माहिती बाहेर येऊ द्या, किंवा एकटा आर्या एवढं सर्व करेल असं वाटत नाहीये। त्याच्या पाठीमागे कुणाचं तरी पाठबळ असलं पाहिजे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे। रोहित आर्या हा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याने उपोषण केलेलं होतं, या सगळ्याची माहिती तुम्हाला होती? नाही नाही। आणि तो इथे क्लास घेतोय किंवा तो इथे ऑडिशन घेतोय या संदर्भातली माहिती? नाही नाही नाही, काल आज ज्यावेळी सकाळी समजलं त्यावेळी, परंतु आता तो जो मुलगा तिवारी नावाचा मुलगा तिथे जात होता, तो आमच्या एका कार्यकर्त्याचा मुलगा आहे, तो आता सांगतो की नाही मी पण 2 दिवस झालं जात होतो, हे सर्व शूटिंग 3 दिवसापासून सुरू आहे। तो आजपासून जात नव्हता, त्यामुळे त्यांनी सर्व सांगितलं की तिथे अशा पद्धतीचं काम चालतं, किडनॅप कसं करायचं, दादागिरी कशी करायची हे सर्व शिकवलं जात होतं। बरं दिलीपजी, तुम्ही जसं म्हणाला किडनॅप कसं करायचं, दादागिरी कशी करायची हे तिथं शिकवलं जात होतं, पोलिसांना तर याची माहिती असायला पाहिजे, कारण शूटिंग दरम्यान कुठल्याही शूटिंगची परमिशन घ्यावी लागते पोलिसांकडून। आणि कसं आलं, हे अग्रवालने पेपरला जाहिरात दिली होती की गाळा भाड्याने देणे आहे, ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर, तर हे अग्रवालने दिल्यामुळे त्याच्यावरती झालं आणि आताच त्यांनी नवीन भाड्याने घेतलेलं आहे। ते अग्रवालने पोलिसांचे पण ऍक्च्युली गाडा भाड्याने दिल्यानंतर ती जागा भाड्याने दिल्यानंतर पोलिसांना कळवायला पाहिजे होतं, पण हे अग्रवालने कळवलं नाहीये आणि त्यामुळे पोलिसांच्या एवढं लक्षात आलं नाही 3 दिवसापासून तिकडे काय चाललेलं आहे। परंतु ज्यावेळेला मी पोलिसांच्या लक्षात आणून दिलं त्याप्रमाणे पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी आपली जिम्मेदारी सांभाळून त्याला रोहित आर्याला कडक कारवाई करून त्याच्यावरती पोलिसांचा धाक दाखवून त्याला ताब्यात घेतलं आणि या 17 मुलांना सुरक्षित बाहेर काढलं। निश्चितच धन्यवाद। दिलीप लांडे स्थानिक आमदार आपल्या बरोबर जोडले गेलेले होते। आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते, दिलीप लांडेंना पोलिसांनी माहिती दिली आहे की आरोपीचा मृत्यू झालेला आहे।